काकवा म्हणायचं. कारण आमच्या गुरुवांचे दीक्षागुरु बाबा, त्यांचे बाबा सर्वात आधी पहिले शिष्य, शेवटचे बाबा. विनोद ते विनोदावारी न्यायचे. त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं, नम्र साधस, बहुधा कोणाला दुखावण्याची वृत्ती नाही. त्यामुळे या परिसरात तुम्हा समग्रांचं स्नेह त्यांनी संपादन केलं, बहुतांना उपदेश दिला, बऱ्याच ठिकाणी चातुर्मासीत राहून आणि परमार्गातल्या वासनिकांना मार्गदर्शन केलं. त्यांचं कार्य मोठं आहे. त्यांच्या जाण्याने पातुरकर कुळाची नेहर संपूर्ण पंथाची फार मोठी हानी झाली आहे. जरी ते आजारी होते तरी देखील त्याही अवस्थेत त्यांना त्यांच्या शिष्य परिवारांची काळजी होती, त्यांचं हितचिंतन होतं. बऱ्याच वेळा भेटी झाल्या. आम्ही त्यांच्या त्या सारस व्यक्तिमत्वामुळे आवर्जून भेटायचो आणि तेही वारंवार यायचे. आणि अशा या साधनवंताचं जाणं आम्हा सर्वांना दुःखावं आहे, विशेषतः त्यांच्या परिवाराला. साधनदादा त्यांना आपलं पद देणारच आहेत, पण त्यांच्या परिवारालाही देवानं त्यांच्या वियोगाचं दुःख सहन करण्याची क्षमता द्यावी, त्यांचं सांत्वन करावं. आणि शेवटी सर्वांच्या वतीने मी साधनदात्याला प्रार्थना करतो, बाबा देवा, आपण त्यांना आपलं चरणाकावर जर हातात देणारच आहात. आणि त्यांच्यामुळे, त्यांच्या झाल्यामुळे जी आमच्या लोकांना एक दुःख आहे, ती दुःख सहन करण्याची आम्हाला शक्ती द्या. बाबांना आपण प्रेम द्या. सर्वांना श्री चक्रप्रभू ही प्रार्थना ऐकून ही श्रीचरणी प्रार्थना.